हॅलो नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे गुलाबजाम. तर रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी हा 1 वाटी रवा घेतला आहे आणि ही 1 वाटी साखर घेतली. जेवढा रवा तेवढीच मी साखर घेतली आहे आणि तेवढंच पाणी आपण ॲड करून साखरेचा पाक करत ठेवायचा आहे. आता रवा मी बाजूला करते, साखर घेते इथे आणि साखरेला 1 वाटी मी पाणी ॲड केलं आहे. या वाटीने मी साखर मापली आहे, त्याच वाटीने मी पाणी पण मापलेलं आहे. आता आपण साखरेचा आधी पाक करायला ठेवूया. मी गॅसवर साखरेचा पाक करत ठेवलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करायची असेल तर वेलची पावडर पण थोडीशी ॲड करा, म्हणजे वेलचीचे फ्लेवर छान येईल. आणि जर तुमच्याकडे जर केसर असेल चिमूटभर केसर पण तुम्ही ॲड करू शकता. हे बघा आपली साखर सगळी वितळली आणि याचा पाक आता आपला तयार होत आहे. मी या चिमूटभर वेलची पावडर ॲड करते आहे. 1 वेलची घेतली, त्याला मी बारीक वाटून घेतली आणि मग ती ॲड केली आहे. तुमच्याकडे जे रेडीमेड वेलची पावडर असेल तर ती पण तुम्ही ॲड करू शकता. जे केसर असेल तर केसर पण तुम्ही ॲड करू शकता. आपला पाक असा छान उकळला आहे, पाक तयार झाला आहे साखरेचा. मी चांगला 5 मिनिटं चांगला पाक असं उकळून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते. आपण आता झाकण ठेवूया आणि आता रव्याच्या गुलाबजामची तयारी करूया. आता मी हा नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि हा आपण जी 1 वाटी रवा घेतला आहे तो मी रवा ॲड करते आहे. रव्याला आपल्याला फक्त थोडंसं ड्राय रोस्ट करायचं आहे, त्याचा कलर नाही चेंज करायचा. गुलाबजाम खाताना म्हणजे आपल्याला असा रव्याचा फ्लेवर नाही येणार आणि थोडासा कच्चेपणा नाही जाणवणार. त्याच्यासाठी आपल्याला हलकासा ड्राय रोस्ट करायचा आहे. रव्याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आपण. आता रवा हलकासा गरम झाला आहे, ड्राय रोस्ट झाला आहे, त्याचा कलर बिलकुल नाही चेंज करायचा. मी आता गॅस बंद करते आहे. मी आता हे दुसरं पॅन घेतलं आहे, नॉनस्टिकचं पॅन. आता मी त्याच्यात हा 1 चमचा तूप ॲड करते आहे. फक्त 1च चमचा तूप घ्यायचं आहे. एका वाटीला 1 चमचा तूप घ्यायचं. तूप आपल्याला मेल्ट झालं आहे. आता ह्या तूप आता मेल्ट झालं तर मेल्ट तुपात आपला हा रवा ॲड करायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. त्याच्यात मी दीड चमचा मिल्क पावडर ॲड केली आहे. मिल्क पावडर टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर ॲड करा, नसेल तर नाही काही तरी पण चालेल. पण त्याच्याने ना टेस्ट खूप छान येतो, गुलाबजामचा टेस्ट छान येतो, म्हणून मी मिल्क पावडर ॲड केली आहे. आणि 1 चमचा थोडीशी साखर ॲड केली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मेजरमेंट केला, रवा मापला, त्या वाटीने मी दूध ॲड केलं आहे. 2 वाट्या दूध घेतलं आहे. आता आपण छान अशी शिजवून घेऊया. गुठळ्या म्हणजे लम्स बिलकुल राहायला नको, लम्स फ्री करायचा आहे आपल्याला. ज्या पण गुठळ्या असतील त्या गुठळ्या आपल्याला फोडून काढायच्या व्यवस्थित आणि छान मंद आचेवरती स्लो फ्लेमवरती व्यवस्थित कुक करून घ्यायचं. ह्याचा मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा. एकदम सोपं आहे. 1 वाटी रवा तर 2 वाट्या दूध घेतलं आहे आणि पाक करायसाठी मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा. ही रेसिपी लाईक पण करू शकता, सबस्क्राईब पण करू शकता. आता घट्ट गोळा तयार व्हायला पाहिजे. हे बघा छान असं फिरायला पाहिजे व्यवस्थित. अजून चिकट आहे, त्याचा अर्थ शिजला नाही अजून. पॅन सोडेल ना त्यात म्हणजे आपलं बॅटर चांगलं शिजलं आहे. हे बघा आता पॅन सोडतं आहे, पॅनला कमी चिकट आहे, चिकट नाही आहे. तुम्हाला वाटतं की पॅनचं जास्त चिकटतं आहे तर ह्या स्टेजवरती आणखी 1 चमचा तुम्ही तूप पण ॲड करू शकता. पण जर प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर मग जास्त परत तूप ॲड करायची गरज लागत नाही. हे बघा छान असं गोळा होतो आहे. हा बघा असा छान असा गोळा व्हायला पाहिजे. हे बघा आता मी गॅस बंद करते आहे
आणि हे आता आपण थंड करत ठेवूया. जास्त थंड नाही करायचं, आता मग कडक होईल. साधारण थंड झालं म्हणजे आपण हाताने त्याला मळू शकू, त्याचे गोळे करू शकू. तेवढं थंड झालं की मग आपण गोळे करायला सुरुवात करूया. आता हे बघा, हे बॅटर मी प्लेटमध्ये ठेवलं आहे आणि हलकासं थंड केलं आहे मी. एकदम थंड नाही करायचं, एकदम थंड केलं तर कडक होऊन जाईल. म्हणजे हलकं थंड असताना व्यवस्थित असं मळून घ्यायचं. त्यात थोडंसं गरम आहे, हाताला असं थोडंसं तूप पण लावू शकता. हे बघा, आता छान असा गोळा झाला. आता तुम्हाला ज्या साईजचे गुलाबजाम बनवायचे असेल त्या साईजचे तुम्ही बॉल करू शकता छोटे. जर तुम्हाला सिलेंडर टाईपचे करायचे असेल, सिलेंडरचे आकाराचे, तर तसे पण करू शकता. गोल करायचे असेल तर तुम्ही गोल पण करू शकता. हे बघा, मी असं आता गोल केले आहे. आणि मीनवाईल मी एका बाजूला गॅसवर कढई ठेवली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे गुलाबजाम फ्राय करायला. तुम्हाला जर तुपामध्ये जर फ्राय करायचे असेल तर तुम्ही तूप पण घेऊ शकता. हे बघा, आता असे क्रॅक फ्री आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत. क्रॅक बिलकुल नाही पाहिजे. असे जर सिलेंडर टाईप करायचे असतील तर त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचे जसे गुलाबजामचा शेप आवडत असेल तसे करू शकता. मोस्टली सिलेंडर टाईपचा असतो आणि गोल असतो. इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आता एक एक गुलाबजाम आपण आतमध्ये हळू सोडूया. आणि स्लो टू मीडियम गॅसवर करायचे, एकदम फास्ट गॅसवर नाही करायचे आहेत. लो टू मीडियम गॅसवर आपण छान असे गुलाबजाम तळून घेऊया. आणि जसे गुलाबजाम आपले ब्राऊन झाले काढून आपण डायरेक्ट पाकामध्ये टाकायचे. हे बघा, एवढे गुलाबजाम तयार झाले आहेत. बॉल्स तयार करून केले आहेत. 1 वाटी रवा घेतला होता. 1 वाटी रव्यामध्ये एवढे भरपूर आपले गुलाबजाम तयार होतात. मी जे बॉल्स बनवले आहेत ते 22 आहे, म्हणजे 22 गुलाबजाम तयार झाले आहेत. जर छोटी साईजचे बनवले असते तर आणखी भरपूर झाले असते. तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्ही किती साईजचे गुलाबजाम बनवता. लहान साईजचे बनवाल तर भरपूर गुलाबजाम होतील. कमी 30-35 तर गुलाबजाम नक्की होतील छोट्या साईजचे. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला तळायचे, एकदम फास्ट गॅसवर नाही तळायचे. हे बघा, आता आपले गुलाबजाम ब्राऊन झाले आहेत. आता मी काढते आहे. गाळून घेतले मस्तपैकी, ते व्यवस्थित गाळून घ्यायचं. आणि आता आपण पाकामध्ये ॲड करूया. आता ह्या पाकात मी ॲड केले गुलाबजाम. आता बाकी दुसरे आणखी गुलाबजाम आपण ॲड करूया. आता मी बाकीचे पण गुलाबजाम ॲड करते आहे. बाकीचे पण मी गुलाबजाम आता असे तळून पाकात सोडते आहे. हे बघा, हे सगळे गुलाबजाम तळून तयार झाले आहेत आणि मी पाकात पण ॲड करून ठेवले आहेत. आणि गुलाबजाम पाकात ॲड केल्यावर कमीत कमी 1 तास ते गुलाबजामला पाकामध्ये मुरू द्यावे. म्हणजे तसेच ठेवायचे पाकामध्ये. आणि एका तासानंतर मग तुम्ही गुलाबजाम खायला घेऊ शकता. म्हणजे 1 ते 1.5 तास तरी पाकामध्ये छान असे मुरले पाहिजे व्यवस्थित. म्हणजे जो आपण साखरेचे सुगर सिरप केलं आहे ते सुगर सिरप एक गुलाबजामच्या आतपर्यंत व्यवस्थित जाईल आणि खायला छान लागतात गुलाबजाम. ह्याच्यावरती जर तुम्हाला काजू बदाम बारीक कापून ॲड करायचे असेल तरी पण तुम्ही ॲड करू शकता. नाही तर असेच खाले तरी पण गुलाबजाम खूप छान लागतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. एकदम स्वस्त आणि मस्त आहे, झटपट होणारी आहे. काही जास्त खर्च लागत नाही. फक्त 1 वाटी रवा, 2 वाट्या दूध आणि शुगर सिरपसाठी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, एवढं साहित्य लागतं. आणि तुम्हाला जर केसर, इलायची पावडर, काजू बदाम वगैरे ॲड जर करायचं असेल ते तुम्ही ॲड करू शकता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. तर आता आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू. हे बघा, आतपर्यंत आपला छान असा पाक मुरलेला आहे.